जय भीम सर्वांना. तर म्हणलं सकाळ सकाळी बघा हे रॅक असं लावून घेतलं, कारण रात्री खूप उशीर झाला होता, त्यासाठी काही लावायला जमलं नाही. मग सकाळी उठल्यानंतर सगळा पसारा वगैरे आवरून घेतला मस्त. मग नंतर म्हणलं स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि मग लागले फराळीचं बनवायला. तर चिवड्याचं सामान वगैरे मी आणलं होतं. म्हणलं चिवडाच बनवू, काय दुसरं बनवणार नाही, कारण किचन आवरून इतकी थकले होते. ऑलरेडी बोटं हात सगळे गळून गेले होते, दुखत होते आणि पूर्ण भांडे घासून हाताची पूर्ण वाट लागली होती. त्यासाठीच म्हणलं दुसरं काय बनवणार नाही, साधा सिंपल चिवडाच बनवते. चिवडा बनवायला काय जास्त हे लागत नाही मेहनत. चिवडा वगैरे बनवला आणि इथं आमची आत्तू आली होती, पुण्याला राहती. तर आत्तूसोबत थोडी मस्ती वगैरे केली आणि नंतर मी मारली माझ्या माहेरमध्ये उडी. इथं उडी मारल्यानंतर मस्त येऊन बसले आणि इथं वहिनीची चालू होती बिर्याणीची तयारी. हा आहे माझा मोठा भाऊ आणि माझी भाची. तर त्यांच्याच इकडे मी होते आज नाही का राहायला. आणि हे माझा छोटा भाऊ आहे, तो माझ्यासाठी फटाके वगैरे आणून देत होता आणि मी सगळे फटाके वगैरे घेतले, पण वाजवायची इच्छा नव्हती कारण ऑलरेडी इतकी थकले होते त्याच्यामुळंच ना. तर आता माझं माहेर आहे पुण्यामध्ये. इथं ना त्यांनी आणलं होतं फुलभाज्या, तर ते लावायची तयारी चालू होती. पण ते ना जसे जुने होते आपल्या टायमाला तसा तो फुलभाज्या नव्हता, हे नवीनच होता. काय वाजवल्यासारखं फिलिंगच येत नव्हतं मला. तर जाऊ द्या म्हणलं, मग धरूनच उभी राहिले. म्हणलं आपले जुनेवाले चला बाय.